नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कापूस राज्यातलं महत्त्वाचं पीक. यंदाच्या कापसाची काढणी पूर्ण होऊन त्याची खरेदी विक्री होत आली. पण काही शेतकरी कापसाचं अधिकचं उत्पन्न घ्यायचं म्हणून फरदड कापूस घेतात. पण सर्व तज्ञ लोक फरदड कापसाचं पीक घ्यायचं नाही असा सल्ला देतात. पण काय आहेत यामागची कारणं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपण जेव्हा कापसाचं फरदड पीक घेतो तेव्हा सर्वात जास्त काय वाढतं तर बोंडअळी. कापसावर आधीच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अर्थात तो प्रादुर्भाव आणखी वाढणार आणि या प्रादुर्भावामुळे तुम्ही पुन्हा कापसाची पिकं घेता तेव्हा या बोंडअळीच्या प्रादुर्भावाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं. कारण शेतात कापसाचं पीक असल्यावर अळीला पोषक वातावरण मिळतं आणि शेंद्री आणि हिरवी बोंडअळी यांच्या पुढच्या पिढ्या वाढायला लागतात. त्यामुळे किडीला आटोक्यात आणणं अवघड होतं. यासोबत जेव्हा आपण फरदड कापसाचं पीक घेतो तेव्हा त्या कापसाची प्रत आणि दर्जा कमी होतो. कारण फरदड कपाशीवर येणाऱ्या बोंडांना पुरेसं पोषण मिळत नाही. यामुळे मजबूत धागा मिळत नाही, त्यांची लांबी कमी होते, रुईचा उतारा कमी मिळतो आणि एकूणच कापसाची गुणवत्ता घसरते. आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अशा कापसाला भाव पण कमीच मिळतो. यानंतरचा दुसरा तोटा आहे तो म्हणजे बीटी कापसाचा. जेव्हा आपण फरदड कापूस घेतो तेव्हा बीटी कापसामध्ये बोंडअळ्यांना बीटी प्रथिनांची सवय लागते. त्यामुळे हळूहळू या अळ्यांमध्ये बीटी प्रथिनांविरुद्ध प्रतिकारक शक्ती तयार होते आणि नंतर तिला आटोक्यात आणणं कठीण होतं. एवढंच नाही तर खरीप हंगामात जर पिठे ढेकूण, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो फरदड कपाशीत मोठ्या प्रमाणात वाढतो आणि रोगांमध्ये फ्युजेरियम मर, वर्टिसिलियम मर, मूळ सडणं यांसारख्या जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करावी लागते. त्यामुळे पुढच्या पिकांवरही त्याचा फार परिणाम होतो. याशिवाय तिसरा मोठा तोटा म्हणजे फरदड कपाशीला नियमित पाण्याची गरज असते. त्यामुळे सिंचनाचा खर्च वाढतो. यासोबत फरदड कपाशी काढताना जमीन कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटण्यासाठी जास्त मजूर, जास्त वेळ, जास्त श्रम आणि जास्त खर्च करावा लागतो. म्हणूनच कोणीही फरदड कपाशी घेऊ नका असा सल्ला देतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर कोणत्या वेगळ्या विषयांवर माहिती हवी असेल तर ते विषयही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.